नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2024-25 NMS परीक्षा त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने व कोणते प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत ते पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला चॅप्टर कोणकोणते परीक्षेमध्ये विचारले जातील हे पाहायचे आहेत। तर बघा, तुमच्याकडे जर पुस्तक असेल अक्षरगंगा या प्रकाशनचं प्रशांत बी कुंभार यांचं, तर याच्यामध्ये जे चॅप्टर आपल्याला परीक्षेसाठी येणार आहेत मी ते चॅप्टर तुम्हाला IMP करून देणार आहे। तुम्ही सर्व चॅप्टर बुद्धिमत्ताचे IMP करून घ्यायचे। तर बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे आपला संख्यामध्ये वर्गीकरणला तुम्ही IMP करून घ्यायचं आहे। IMP करून घ्या, कारण की वर्गीकरणावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो। बघा, तसंच पुढला चॅप्टर आहे आपला संख्यामध्येच नंबर 2चा, आणि 100% मला आशा आहे की जे मी तुम्हाला चॅप्टर सांगणार आहे त्यावर 100% नाही 101% तुम्हाला प्रश्न विचारले जातील। दुसरा चॅप्टर आहे आपला क्रमला सुद्धा IMP करून घ्यायचा आहे। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे चॅप्टर आहेत त्याच्यावरती खरोखरच प्रश्न विचारले जातात परीक्षामध्ये। आपण तेच चॅप्टर तुम्हाला मी सांगतोय। बघा, याच्या पुढे चॅप्टर आहे समान संबंध। जर तुमच्यापैकी कोणी ऑनलाईन क्लास करणार असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन डेली क्लास करा। बुद्धिमत्ता असेल, विज्ञान असेल, गणित असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असे 6 ते 7 विषय आहेत। तुम्हाला NMS साठी 60,000 रुपये स्कॉलरशिप केलेली आहे। सर्व चॅप्टर बघायचे आहेत। मी ज्यांना IMP करतोय त्या IMP तुम्ही करून घ्या, आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे त्यांना फक्त चॅप्टरचं नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला आहे। मग तुमच्याकडे अथर्वश्री असेल, विद्याभारती असेल किंवा नवनीतचं NMSचं पुस्तक असेल, तुम्ही त्याच्यातसुद्धा हे प्रश्न किंवा हे चॅप्टर आहे का बघा, आणि त्याच्यावर 100% प्रश्न विचारला जाणार आहे। पुन्हा गटात बसणारे पद ओळखणे ह्यालासुद्धा तुम्ही IMP करून घ्या। याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे। आकृत्यामध्ये सुद्धा वर्गीकरण, आकृत्यावरला वर्गीकरण IMP करा। आकृत्यामधला सुद्धा वर्गीकरण त्याला सुद्धा IMP करायचं आहे। पुढला आहे समान संबंधावर 101% प्रश्न विचारला जातो, त्याला सुद्धा तुम्ही IMP करून घ्या। पुढला चॅप्टर आहे तुमचा बघा क्रमवरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्याला सुद्धा तुम्ही IMP करून घ्या। क्रमनंतर तुम्हाला गटात बसणारे आकृती ओळखणे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर त्याला सुद्धा तुम्ही IMP करून घ्या। जेवढे मी चॅप्टर सांगतोय ते IMP करा। आता आकृती पूर्ण करा, याच्यावर बरेचदा प्रश्न विचारला जात नाही बघा, त्याच्यामुळे याला काय एवढं IMP करत बसू नका। आकृती पूर्ण करणे, आरशातील प्रतिमावर 100% प्रश्न विचारला जातो। आरशातील प्रतिमा हे चॅप्टर तुम्हाला सगळे दिसत असतील। पुढे प्रश्न आहे बघा घडी घालून कागद कापणे, याच्यावर 100% गेल्याच वर्षी 2022-23 मध्ये प्रश्न विचारला। 2024-25 मध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, त्यासाठी याचा सुद्धा तुम्ही भरपूर अभ्यास करावा, माझी अशी अपेक्षा आहे। दडलेली आकृती ओळखणे याला IMP नका करू, कधीतरी प्रश्न विचारला जातो त्यावरती। हुबेहूब तंतोतंत जुळणारी आकृती याच्यावरही कधीतरी प्रश्न विचारला जातो। आकृत्यांचा योग्य गट लावणे याच्यावर सुद्धा कधीतरी प्रश्न विचारला जातो। पुढे महत्त्वाचा आणि बेस्ट टॉपिक म्हणजे तुमचा इंग्रजी वर्णमाला। इंग्रजी वर्णमालावर आत्तापर्यंत जेवढ्याही प्रश्नपत्रिका तुम्ही काढताल तेवढ्या प्रश्नपत्रिकामध्ये इंग्रजी वर्णमालेवर आणि त्याच्यामधला वर्गीकरणावर 100% प्रश्न विचारलेला आहे। माझं मत आहे तुम्ही इंग्रजी वर्णमालेवरील वर्गीकरण, क्रम हे चॅप्टर चांगल्या पद्धतीने अभ्यास त्याचा करावा, चांगल्या पद्धतीने त्याची पडताळणी करावी। जसं की पुढं आहे समान संबंधाला सुद्धा IMP करून घ्या। पुढला चॅप्टर आहे बघा गटाशी जुळणारे पद, म्हणजे ऑल इंग्रजी वर्णमालावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि हमखास विचारलेले सुद्धा आहेत। पुन्हा वर्णमाला परीक्षण याच्यावर कधीतरी प्रश्न विचारतात, जास्त विचारलेला नाही आहे पण कधीतरी विचारण्याची दाट शक्यता आहे। पुढला धडा घेणार आहोत शब्दसमूह। काही त्याचा एवढा अभ्यास करत बसू नका, वेळ वाया घालू नका। शब्दसमूहामध्ये क्रम असेल, समान संबंध असेल किंवा गटाशी जुळणारे पद असेल यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, त्यामुळे जास्त अभ्यास करण्याला वेळ याला घालू नका। मी जेवढे धडे सांगतोय तुम्हाला चॅप्टर सांगतोय
त्याचा अभ्यास करा. अजून पुढला धडा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट लयबद्ध मांडणी. लयबद्ध मांडणीमध्ये अक्षरांची लयबद्ध मांडणी ही तुम्हाला 5.1 आहे. अक्षरांची लयबद्ध मांडणीवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. अंकांची लयबद्ध मांडणीवर सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. पुढे चिन्हांची लयबद्ध मांडणी हा कधीतरी याच्यावर विचारला जातो. हा चिन्हांची लयबद्ध मांडणीवर जनरली विचारतातच असं नाही, पण कधीतरी विचारला जातो. सांकेतिक भाषा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमचा. सांकेतिक भाषावर सुद्धा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. अक्षराऐवजी चिन्ह वापरणे हा त्याच्यावर कधीतरी विचारला जातो, नसता विचारत नाही. अंकाऐवजी चिन्ह वापरले हे सुद्धा इम्पॉर्टंट नाही एवढा, कधीतरी प्रश्न विचारला जातो. पुढे अक्षराऐवजी दुसरे अक्षर वापरणे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्यावर शब्द तुम्हाला प्रश्न विचारला जातो. शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरणे हे कधीतरी विचारला जातो बघा. शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरणे, शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरणे. विशिष्ट सांकेतिक भाषा, एका अक्षराचे 4 संकेत हा सुद्धा याच्यावर सुद्धा कधीतरी प्रश्न विचारला जातो. मी जेवढे IMP करायला सांगितले, आता साचा किंवा तक्त याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हा लक्षात घ्या. नियमानुसार संख्या किंवा अक्षर संच याच्यावर प्रश्न विचारला जात नाही बघा. पुढं स्तंभ संकेत तुलना याच्यावर कधीतरी प्रश्न विचारला जातो, तर त्याचा अभ्यास करा तुम्ही. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याच्यावर एकही प्रश्न विचारला जात नाही जास्तीत जास्त, गणितीय क्रियावरील संकेत. आता महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे सांकेतिक वेन आकृत्या. वेन आकृत्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो बघा. वेन आकृत्यामध्ये कोणताही चॅप्टर असू द्या, त्याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो आणि विचारलेला सुद्धा आहे. जसं की आता इथं तुम्ही संचामधील संबंध पाहत आहात. संचामधील संबंधावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आणि अजून महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे हा ठोकळा आहे आपला. ठोकळ्यावर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे तो, त्याला IMP करून घ्या. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तसेच पुढे आहे घनाकृतीची रचना. घनाकृतीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि 100% 2024-25च्या पेपरमध्ये त्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. तर पुढे आपल्याला दिले बघा आकृत्यांची संख्या. आकृत्यांची संख्यामध्ये तुम्हाला कोणांची संख्या मोजणे, पुढे चॅप्टर आहे तुम्हाला 10.2. इथे बघा 10.2 दिसत असेल. त्रिकोणांची संख्या काढणे. पुढे आहे चौकोन व चौरस यांची संख्या काढणे. या सर्व चॅप्टर महत्त्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहेत. नंतर याच्यावर कधीतरी प्रश्न विचारला जातो. रेषाखंड व सरळ रेषा यांची संख्या काढणे, यावर कधीतरी प्रश्न विचारला जातो. मनोऱ्यावर 100% प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता. यावर्षी सुद्धा 100% मनोऱ्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. पुढं अक्षराचा मनोरा असो किंवा चिन्हाचा मनोरा असो, इकडे बघा तुम्हाला पार्ट दिसत असतील. यावर 100% प्रश्न विचारला जातो. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्टमध्ये मांडणीतील सूत्र व संबंध. आता प्रश्न कसे आहेत ते बघा एकदा. या पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही प्रश्नपत्रिका काढून पाहिली तर तुम्हाला 100% या पद्धतीचे प्रश्न निघतील. आणि मला आशा आहे की तुम्ही एवढ्या चॅप्टरचं जे मी इम्पॉर्टंट पार्ट करायला सांगितले आहेत त्याच्यावर अभ्यास करता. आणि काही अडचणीत असेल तर नक्कीच मला सांगा. लाईव्ह क्लास करायचे असतील तर क्लासला जॉईन राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.